हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। थंडी गारठ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि गरमागरम सूप किंवा सारची फरमाईश तर असतेच असते। त्या आस्वाद रेसिपी चॅनलवरती मी दाखवलेलं आहे खूप छान असं मस्त चवीचा आमसुलाचा सार। त्यासाठी वाटण तयार करूयात। ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, किसलेलं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडं पाणी घालून छानपैकी पेस्ट तयार करून घेणार आहोत। आणि ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत। फोडणीसाठी मी कढई ऑलरेडी ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊयात। तूप घातल्यानंतर ते गरम झाल्यानंतर बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, थोडंसं हिंग, थोडंसं हळद घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे फ्रेश कढीपत्त्याची पानं, जी सर्वात हेल्दी आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रीयन घरामध्ये सगळ्या हमखास फोडणीमध्ये कढीपत्त्याची पानं घातली जातात। आणि झाल्यानंतर आपण यामध्ये वाटण घालून घेऊयात। वाटण सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 भिजवलेले कोकम यामध्ये घालायचे आहेत किंवा तुम्ही कोकम आगाळ सुद्धा घालू शकता। 1 किंवा 2 चमचे आपण यामध्ये कोकम आगाळ घालू शकतो, पण इथे मी कोकम भिजत घातलेलं आहे। ते पाणी कोकमासकट आपण यामध्ये घालणार आहोत आणि घट्टपणा येण्यासाठी मी इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून छानपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती यामध्ये ॲड करायची आहे। अतिशय हेल्दी असं हे आमसुलाचं सार बनतो। नक्की करून बघा ही रेसिपी। नंतर पाणी घालून ॲडजस्ट करूयात, थोडासा गूळ घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 उकळी आल्यानंतर गरमागरम आमसुलाचा सार तयार होणार आहे। याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।